क्षणाकडे वळत आहोत. तर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, समाजकार्य, नेतृत्व आणि विकासाच्या कार्यरत अग्रस्थानी असलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम यशस्वी झाले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्या मध्ये उपस्थित आहेत. मी नम्र विनंती करतो की माननीय बाळराजे दादा पवार साहेब यांनी कृपया मंचावर येऊन आपल्या मार्गदर्शनपर आणि प्रेरणादायी विचारांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. आम्हाला दूध प्रामाणिक मिळावं. प्रत्येक घराघरात माहिती काय, मागणी काय की आम्हाला प्युअर दूध मिळावं. भीती कशाची आहे? ते भेसळची भीती आहे. पण मला असे काही लोक सापडले की ते येतात, कॅन उघडतात आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये त्यांचं दूध संपून जातं. कारण की त्यांनी स्वतःची पत तयार केली. जे कोण त्यांच्याकडे दूध घेतं सगळ्यांना माहिती की ह्या दुधामध्ये प्रामाणिकपणा, म्हणजे आता त्यांच्या त्या शेतकऱ्यांबद्दल संशय राहिलेला नाही. पण असे किती लोक सापडले? मला 2च माणसं सापडले. तर मग मला असं वाटतं त्या 2 जणांना एकत्र करावं. एक त्यांच्यासाठी एक गाळा द्यावा, इथं तुम्ही तुमचं दूध विका. 8 एकच आहे, भाडं देऊ नका, काही देऊ नका. तुमचंच दूध आहे, तुम्हीच विका. तुम्हाला ज्याला विकायचं त्याला विका. पण तिथं एक मला फक्त न्यावंच वाटतं की इथं 100%, कारण माझ्याकडे एक विश्वास आहे, लोकांना माझ्याबद्दल विश्वास आहे की नाही, हे जे पवार कुटुंब आहे गेवरातलं हे लबाड नाही, हे धोका देणार नाही, प्रामाणिक. जर का माझ्याकडं जर का ही एक चांगली गोष्ट जर का असेल तर मला असं वाटतं की चांगल्या गोष्टीचा उपयोग मी त्या 2 शेतकऱ्यांसाठी करावा. तो कसा? मी जर का माझा एखादा गाळा जर का ठेवला आणि त्यांना जर का म्हटलं की तुम्ही तुमचं दूध विका, ब्रँड कोणाचा? माझा. दूध कोणाचं? तुमचं. नैसर्गिक येते, कारण की शहाणपणा कोणी करणार नाही. शहाणपणा केला तर मी ठेवणार नाही. नैसर्गिक आपण सहन करू शकतो, नाही तर काय लिखून असतो. त्याला मी 2 गोष्टी देऊ शकतो, एक तर प्रामाणिकपणा आणि दुसरं मनगट. म्हणजे ह्या 2 गोष्टी जर का तुम्हाला पुरल्या नाही तर मला नाही वाटत तुम्हाला कोणी वाचवं. म्हणून मी गेवरामध्ये सकाळी फिरताना मी त्या 2 शेतकऱ्यांना पाहतो, मला त्यांना म्हणावं असं वाटतं की बाबा माझं एखादी जागा घ्या, तिथं तुमचं दूध विका. लोकांना दुधाची गरज नाही, लोकांना त्या गुळाची गरज नाही, लोकांना त्या काकवीची गरज नाही. लोकांना जर का काय हवं असेल तर प्रामाणिकपणा पाहिजे. प्रामाणिकपणा विकता आला तो विका. पण प्रामाणिकपणा जर तुम्हाला विकायचा असेल ना, त्याला प्रॉपर मार्केटिंग, प्रॉपर पॅकेजिंग, प्रॉपर सौंदर्य, त्याला सजवता आलं पाहिजे, तुम्हाला ते विकता आलं पाहिजे. आमचा असाच प्रयोग असतो की जर ते दूध विकते असेल, मी फक्त जगाला सांगणार आहे की तुम्हाला प्युअर दूध पाहिजे असं ना, माझ्या गाळ्यात या. तिथे ते 2 शेतकरी आहेत, ते 2 शेतकरी प्युअर दूध विकते. नंतर मला असं वाटतं की पुन्हा चालून एखादा म्हणून दादा मी 100% प्युअर दूध विकतो, मला ठीक आहे, हरकत नाही, ये तिथे. मी 3रा शेतकरी बघणार, मी 4था शेतकरी बघणार. गॅरंटीने मी एवढंच तपासून पाहणार की त्याच्यामध्ये भेसळ नाही. आणि जर ही साखळी, ही शृंखला जर अशीच वाढत गेली तर तुम्हाला दूध डेअरीची गरज नाही, तुम्हाला एखाद्या कंपनीची गरज नाही. तुम्ही स्वतःचं एक ब्रँड तयार करू शकता. शेतकरी स्वतःचे ब्रँड कसा तयार करतो, ती पत कशी तयार करायची, ह्या कंपन्यांनी स्वतःची पत तयार केलेली आहे. पत गोल्ड स्पॉट, थम्स अप, लिम्का नाव ऐकलं ना, सगळ्यांना म्हणजे आमच्या लहानपणी असायचं बघा. त्यावेळेस पेप्सी नव्हता, त्यावेळेस कोका कोला नव्हता, त्यावेळेस कोक नव्हता, त्यावेळेस कंपनी होती थम्स अप, गोल्ड स्पॉट, म्हणजे पार्लेची कंपनी होती. नंतर जागतिकीकरण झालं, 1991 जागतिकीकरण झालं. जागतिकीकरण झाल्याच्या नंतर कोका कोलावाले जस भारतात आले, कच्चा माल जात होता, त्या कच्चा मालाचे ती 70-75 कारखाने स्वतःच विकत घेतल्यामुळं कोका कोला, थम्सअप वाल्याला साहित्य मिळणं बंद झालं आणि थम्सअप वाल्याच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही. शेवटी त्या कोका कोलाने सांगितलं की तुला हे विकावं लागेल, तुला आम्ही कुठून काहीच मिळू देणार नाही. मग नाईलाज झाला त्या थम्सअप वाल्यांनी त्यावेळेस, मला वाटतं 95-96 गोष्ट असेल, 2000च्या आतमध्येच थम्सअप हा ब्रँड कोका कोलाला विकून टाकला. विकून टाकल्याच्या नंतर प्रश्न असा झाला की तो ब्रँड असा होता थम्सअप की कोका कोलाला, पेप्सीला पण त्या ब्रँड, त्या
नावामध्ये त्या फॉर्म्युलामध्ये त्याची जी सवय लागली होती अजूनही सगळ्यांपेक्षा जास्त सेल त्याचा आहे. पण प्रश्न असा झाला की तो जो मालक होता ज्यांनी थम्सअप कोका कोला विकलं, त्यांनी काय करावं? त्यांनी काय केलं? बिस्लरी नावाची बाटली काढली. काय काढली? बिस्लरी नावाची पाण्याची बाटली काढली. कुठे माहिती ती बिस्लरी? आता बिस्लरी नाव सांगितलं भरपूर झालं ना. बिस्लरी म्हणजे काय? त्याचीच कंपनी. कोणाची? ज्याच्याकडे थम्सअप होतं त्याचीच ती कंपनी. त्यांनीच चव्हाण बंधू त्यांनीच ती बिस्लरी काढली. आज तो बिस्लरी टाटाने मागितली होती मागच्या 2-3 वर्षापूर्वी 7,500 कोटीला विकत द्या म्हटले होते. परंतु बिस्लरीवाल्यांनी ती विकली नाही. बिस्लरी नाशिकला कंपनी. म्हणजे काय? त्या बिस्लरीने जी पत निर्माण केली ना, ती पत निर्माण केली म्हणजे हिरोशिमा नागासाकीसारखा बॉम्ब जरी पडला तरी आपलं वाटलं होत नाही. कोका कोला आला थम्सअपच्या मुंडक्यावरती पाय जरी दिला तरी आपलं वाटलं होत नाही. आपलं वाटलं काय होतं माहिती का? आपली पतच नाही. मला सांगा तुकारामजी, तुमची पत काय? तुम्ही काय विकायला लागला? बाजारात मिळतं हे सगळं. काय विकायला? पत विका. क्रेडिट कमवा. क्रेडिट असणारे शेतकरी कमवा. ह्या तालुक्यामध्ये जर का पत असणारे जर का माणसं जर का मिळाले, नंतर तुम्ही काही विका प्रामाणिकपणानं. मार्केटमध्ये चालणार, ब्रँड म्हणून तुम्ही चालणार. पत निर्माण करायची, योग्य पद्धतीनं व्यासपीठ निर्माण करायचं, योग्य पद्धतीने बांधणी करायची आणि त्याच्यानंतर फॉर्म्युला जगात सापडलेल्या असतात. तुम्हाला माहिती का? वेबसाईट आहे सध्या. तुम्ही जर का ठरवलं स्वतःची वेबसाईट जर का काढली तर ऑनलाईन तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता. परंतु त्याच्यासाठी तितकं तंत्रज्ञानाचा उपयोग करता आलं, त्याच्यासाठी तुमच्यामध्ये एकात्मिकता असतं, त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढं ज्ञान असतं, त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढं माहिती असणं काळाची गरज आहे. आणि याच्यातून हे व्यासपीठ तयार व्हावं, शेतकरी तयार व्हावे. पुढची बांधणी करताना, पुढच्या टप्प्यामध्ये येताना, इथं काही मी व्यासपीठावरती पुढच्या वेळेस काही बोलणार नाहीये, परंतु सगळ्याचं संकलन करून एक चांगली शेतकऱ्याचा ग्रुप कसा होईल आणि देवपिंपरी हे बीड जिल्ह्यातलं शेतकऱ्यांचं ऑर्गॅनिक शेतीचं एक चांगलं मार्केट कसं तयार होईल, ह्याच गावातील शेतकऱ्यांना राजकारण बाजूला ठेवायला शिकवा. फक्त शेती धोरणात्मक करायचा विचार करा. श्रीमंत व्हायचंय, येणाऱ्या 20 वर्षामध्ये मास्टर व्हायला वेळ लागणार नाही. एवढंच मी ह्या प्रसंगी जे आज आपण सत्कार केले, अचानक तर मला फारसं काही ह्या चॅनलबद्दल बोलायचं म्हणून मला मांडायचा काय हा प्रश्न पडला होता. परंतु एक मनामध्ये जे आहे, मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये प्रचंड क्षमता आहे, तर त्या क्षमतेला व्यासपीठ कसं मिळावं, त्याला राजश्री कसं मिळावा आणि त्याला मार्केट कसं मिळावं, जेणेकरून आपला शेतकरी समृद्ध कसा होईल, आपल्या महिला सक्षम कसा होत्या, ह्या अनुषंगानं आम्ही प्रत्येकाने विचार करणं, सारखं बैठकीला येणं इतका संयम लागणार आहे की जर का आज उद्या जर का मी इथं जर तुमच्या व्यासपीठावर पुन्हा जर का पुढच्या महिन्यात जर का ह्याच ठिकाणी जर का मी आलो, तर मला माहिती आहे त्यावेळेस तुमच्यामध्ये आज जे लोक आहेत त्याच्यातले निम्मे सुद्धा नसतात, तरी चालतील. त्या निम्म्यातले अजून अर्धे गळाले तरी चालतील. परंतु तुमची ही जी श्रंखला आहे, ही श्रंखला अशीच वाढवत जाणं आणि शेतकऱ्यांची एक साखळी तयार करणं आणि त्या साखळीमधून फक्त व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, फक्त ऑर्गॅनिकच्या दृष्टिकोनातून जर का तुम्ही ऑर्गॅनिकचा हट्ट जर नाही केला, इनऑर्गॅनिक जरी केलं, तुम्ही केमिकल जरी असेल, तरी सुद्धा शेतीला पहिली गोष्ट आहे की ती पक्क व्यवसाय दृष्टिकोनातून व्हावा. अख्खं देवपिंपरी एकाच प्रकारचं जर का भाजीपाला विचार करा ना. तुमचं ते गाव हिवरे बाजार नाव सगळ्यांनी ऐकलं ना? पोपटराव पवार. काय म्हणते गावाचं वैशिष्ट्य? त्या गावामध्ये आज फक्त 2च कुटुंब आहेत की जे गरीब आहेत. किती? हिवरे बाजारमध्ये 2च कुटुंब असे की ते गरीब आहेत. किती गरीब? हिवरे बाजारमध्ये एक नियम आहे, ज्यांची एक ढोबळ गणित आहे त्यांच्याकडे, की ज्यांचं उत्पन्न वार्षिक 20 लाखाच्या खाली तो गरीब. काय? आपल्याकडे श्रीमंताचं उत्पन्न नाही तेवढं. तर हिवरे बाजारमधल्या शेतकरी ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 20 लाखाच्या खाली आहे त्याला ते गरीब म्हणून संबोधतात. म्हणजे ते हिवरे बाजार आज करोडपतींचं गाव म्हणून ओळखलं जातं.
हिवरे बाजार ज्या पद्धतीने बांधलं गेलं, ज्या शिस्तीने बांधलं गेलं, ज्या धोरणामुळे बांधलं गेलं, ज्या एकात्मिकतेमुळे, ज्या प्रामाणिकपणामुळे, ज्याच्या योगदानामुळे बांधलं गेलं, त्याचा जर का आपण 10% जरी प्रयोग ह्या क्षेत्रात जर का केला तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ह्या गावचा पण हिवरे बाजार व्हायला वेळ लागणार नाही. तितकं प्रामाणिकपणा, तितकी धडपड, तोच दृष्टिकोन, परंतु अख्खं गावचं सहभाग हळूहळू का होत नाही याच्यामध्ये होणं. काही कालांतरानं जर का आपल्याला जर का जायचं झालं तर मला असं वाटतं की असे काही गावं, असे काही बाजारपेठ आपल्या शेतकऱ्यांनी पाहावे आणि त्याच धर्तीवरती एक चांगलं बाजारपेठ, चांगलं गाव उभं राहावं, एवढंच ह्या प्रसंगी मी आपल्यासमोर बोलतो. आणि पुढं आपण ह्याच क्षेत्रामध्ये, ह्याच व्यासपीठावरून, ह्याच तालुक्यासाठी, ह्याच शेतकऱ्यासाठी अहोरात्र आणि प्रामाणिक आणि धोरणात्मक काम करत राहावं, एवढीच ह्या चॅनलला, आमच्या ह्या सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एक शुभेच्छा देतो. शुभेच्छा नुसतं शुभेच्छा नाही तर तुमच्या ह्या योगदानामध्ये, तुमच्या ह्या श्रमामध्ये आमचं 100% योगदान असं. तुम्ही जेव्हा केव्हा बोलवता, आमच्यासारखे माणसं आपल्या ह्या कार्यक्रमाला सदैव, आपल्या ह्या धोरणाला, आपल्या ह्या योजनाला, आपल्या ह्या कार्यक्रमाला सदैव आपला हातभार लावते आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं गाव, आपली समृद्धी ही जगभर जाईल एवढीच अपेक्षा करून मी माझी रजा घेतो. धन्यवाद. खरं तर हा